नमस्कार. आपल्यातील बरेच नागरिक, मुलं-मुली जे आहेत, जे 18 वर्षावरचे आहेत, त्यांचे बरेच जणांचे मतदार कार्ड नाही आहे. यावरती आपले काही-काही वेगवेगळे विचार असू शकतात. काही जणांना तर म्हणजे त्यातलं गणच नाही आहे, पडलेलीच नाही आहे. तर काही जणांचं ज्यांना म्हणजे बुद्धी आहे, समज आहे, त्यांचं म्हणणं आहे, की कोणीही असो सरकार, आम्हाला काही देणं-देणं नाही आहे. अशा प्रकारची सुद्धा काही मेंटॅलिटी आहे किंवा काहींना तर वेळच नाही आहे मतदान कार्ड बनवावा किंवा ती जबाबदारीच नाही आहे, की आपलं मत हे खूप महत्त्वाचं आहे. आपला भारत देश हा लोकतांत्रिक देश आहे आणि याच्यामध्ये मताला खूप किंमत आहे. एक मूलभूत घटक आहे आपल्या ह्या लोकतांत्रिक देशाचा. त्यामुळे आपण कोणाला मत दिलं, नाही दिलं तरी सरकार हे आहे ते येणारच आहे. त्यामुळे मतदान कार्ड असल्याने आपल्याला एक तो हक्क आहे, की आपल्याला आपल्या आवडीचा व्यक्ती आपण निवडून आणला पाहिजे. अ, तरी ज्यांचं मतदान कार्ड बनवायचं बाकी आहे, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या पाल्याने जे पालक आहेत, त्यांनीसुद्धा हे लक्ष दिलं पाहिजे, की आपला मुलगा, आपली मुलगी 18 वर्षावरची झालेली आहे. 20, 25, 30, 35, 40 वर्षाचीसुद्धा झालेली आहेत. त्यांचं मतदान कार्ड नाही आहे, पण ते मतदान कार्ड असलं पाहिजे. त्यामुळे सप्तरंगी विशेष करून म्हसळा तालुका आणि श्रीवर्धन तालुका या दोन्ही तालुक्यांचे मतदान कार्ड मुंबई ठिकाणावरून करणार आहे. रविवार टू रविवार आपण आमच्या नालासोपारा ऑफिसमध्ये येऊन आपले कागदपत्र जमा करू शकता. आपण आपले कागदपत्र आपल्या गावाच्या जे मतदान कार्ड बनवणारे शिक्षक असतात त्यांच्याकडे सुद्धा सबमिट करू शकता. तालुक्यामध्ये जाऊन सुद्धा सबमिशन करू शकता. परंतु मुंबई ठिकाणी आपण सहज ही सुविधा उपलब्ध करत आहोत. त्यामुळे आपण आमच्याकडे संपर्क करू शकता. आत्ता होणारी 16 तारखेला 16/2/2025 रोजी कुणबी समाजाचे संघ मुंबई शाखा म्हसळा यांच्यामार्फत जे आरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे, तिथेसुद्धा आपण हे कागदपत्र घेणार आहोत. त्यामुळे ज्यांना मतदान कार्ड बनवायचं आहे, त्यांनी आपल्याकडे कागदपत्र सबमिट करावे. कागदपत्रामध्ये आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, फोटो, रेशन कार्ड आणि घरातील एका व्यक्तीचा वोटिंग कार्ड असावा आणि ह्याच्यावरती लक्ष द्यावा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की आपल्या गावात, आपल्या विभागात जर चांगली कामं करून घ्यायची असतील, आपल्या आवडीचा व्यक्ती आणायचा असेल, तर आपल्याला हे मतदान केलंच पाहिजे आणि मतदान कार्ड आपल्याकडे असलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ह्याच्याकडे लक्ष द्यावं, की आपलं मतदान कार्ड हा असलाच पाहिजे. माहिती आवडल्यास, योग्य माहिती वाटल्यास आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये ह्या माहितीला शेअर करावं. ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं, कारण की छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, ह्या चॅनलवरती सुविधा, माहिती दिली जाणार आहे आणि ते कामसुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या जेवढं रिस्पॉन्स असेल त्याप्रमाणे आम्हालासुद्धा तेवढे सहकार्य होईल. आम्हालासुद्धा तेवढी एनर्जी येईल, की आपण काहीतरी आपलं केलं पाहिजे आपल्या समाजासाठी, आपल्या विभागासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी. त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित आहे. जास्तीत जास्त लोकांना आपण हे माहिती शेअर करावी. धन्यवाद.